पाण्याचा टँकर ट्रॉली चोरी करणारे आरोपीस रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून 1,80,000 रुपये किमतीचे 2 टँकर व ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. रांजणगाव येथील अशोक किसन भुजबळ या शेतकऱ्यानं शेताकरता 6,000 क्षमतेचा टँकर ट्रॉली बनवून घेतली होती. दिनांक 11 मार्चला रात्रीच्या वेळी टँकर ट्रॉली अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्यानं अशोक किसन भुजबळ यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस तपास पथकाकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू होता. तपास पथकानं रांजणगाव, कारेगाव व परिसरातील सीसीटीव्ही तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार योगेश गुंडा त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पळवे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एक जण रात्रीच्या वेळी टँकर घेऊन येऊन पाण्याचा टँकर ट्रॉली चोरून घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटा हा त्याच भागातील असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस पथकानं आरोपी संदीप उर्फ पप्पू आबासाहेब जाधव वय वर्ष 36 राहणार पळवे बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून शिताफीनं ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशीत गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला टँकर ट्रॉली जप्त करण्यात आली. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे. सखोल चौकशीत आरोपींनी ढोकेश्वर टाकळी तालुका पारनेर येथून आणखी एक टँकर ट्रॉली चोरून आणली होती, तीही जप्त करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.